आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार, वय 66 वर्ष, 6 महिने 6 दिवस आणि योगायोगानं 6 वेळा उपमुख्यमंत्री. आज सकाळी 8:45 वाजता दुर्दैवी विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता सोडून गेल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली ना, आता ती पोकळी आता कोणी सुद्धा भरून काढू शकत नाही. ह्याची कल्पना प्रत्येकाला आहे. पण असं नाही की बाबा दादाच तेवढे आपल्याला विमान अपघातामध्ये सोडून गेले. ज्येष्ठ नेते संजय गांधी हे आपल्याला विमान अपघातामध्ये आपल्याला सोडून गेले. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री डोरोजी खांडू हे सुद्धा आपल्याला विमान अपघातामध्ये आपल्याला सोडून गेले. केंद्रीय मंत्री सुरेंद्र सिंग हे सुद्धा आपल्याला विमान अपघातामध्ये आपल्याला सोडून गेले. अरे एवढंच काय, माजी उपमुख्यमंत्री 2025 मध्ये अहमदाबाद मध्ये ज्या विमानाचा जो अपघात झाला, विमान क्रॅश झालं, त्याच्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा आपल्याला सोडून गेले. आणि आज सकाळी 8:45च्या दरम्यान आपल्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ लाडके नेते, बारामती ज्यांची कर्मभूमी म्हणून ओळखलं जात होतं, त्या कर्मभूमीमध्ये त्यांचं विमान क्रॅश झालं आणि त्या विमानामध्ये त्यांचा अपघात झाला. आणि खरं सांगू का दादा, 99% महाराष्ट्रातल्या लोकांना ज्या वेळेस कळालं की बाबा अजितदादा आपल्याला सोडून गेले आहेत, 99% लोकांना ही बातमी खोटी वाटली. अरे अजितदादांसारखं धाडसी व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही, अजितदादांसारखा धाडसी नेता पुन्हा होणे नाही, अजितदादांसारखं वक्तृत्व पुन्हा होणे नाही. अरे काय त्यांचा आवाज, काय त्यांची भाषेची लकब आणि काय त्यांचं धाडसी निर्णय, असे दादा पुन्हा होणे नाहीत. पांडुरंगाला मी एकच प्रार्थना करेन, हे देवा पांडुरंगा, आमचे दादा कुठं पण असतील तर आमच्या दादांना तू तुझ्या चरणाशी जागा दे. आणि पवार परिवारावर ते जे दुःख आहे, हे दुःख लढण्याची ताकद त्या पवार परिवाराला दे. हेच खऱ्या अर्थानं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. दादा तुम्ही पुन्हा एकदा या, हा महाराष्ट्र अजून सुद्धा तुमची वाट पाहतो.